Hello everyone. Greeting from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with international business, we are discussing about concept of globalization. In previous lecture, we have discussed about reasons for globalization, benefits of globalization, advantages and disadvantages of globalization. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about effect of globalization on Indian economy, positive effect of globalization and negative impact of globalization. Effect of globalization on Indian economy. In India, the process of dismantling trade barriers was started in 1991. Subsequently, every year, government has been announcing reduction in custom duties, removing quantitative restrictions. It is argued that this shall enable free flow of capital and technology, and thus globalization becomes motivating force for nations to develop themselves at a faster rate for developing countries like India. It opens the access to new market, new technology. 1991 साली भारताने ट्रेड बॅरियर्स कमी करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मागोमाग गव्हर्नमेंटने रिडक्शन इन कस्टम ड्युटी अनाऊन्स केल्या, म्हणजे कस्टम ड्युटी कमी करणार आहोत हे जाहीर केलं. क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन्स वेगवेगळ्या गोष्टींच्या इम्पोर्टवर होते ते ती बंधनं हलवायला सुरुवात केली. फ्री फ्लो ऑफ कॅपिटल, गुड्स आणि टेक्नॉलॉजी सुरू झालं पाहिजे याविषयी चर्चा सुरू झाली. ग्लोबलायझेशन आवश्यक आहे हा मोटिवेटिंग फोर्स प्रत्येक देशासाठी ठरला. ग्लोबलायझेशन झालं पाहिजे टू डेव्हलप देमसेल्फ, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्यांना फास्टर रेटने डेव्हलपमेंट करायची असेल तर ग्लोबलायझेशन इज अ मस्ट अशी चर्चा सुरू झाली. ग्लोबलायझेशनमुळे काय झालं, इट ओपन ऍक्सेस टू न्यू मार्केट, न्यू टेक्नॉलॉजी. नवीन मार्केटमध्ये जाता यायला लागलं, नवीन टेक्नॉलॉजी मिळायला लागली. अँड दस द इम्पोर्ट सबस्टिट्यूशन स्ट्रॅटेजी हॅज बीन रिप्लेस्ड बाय एक्सपोर्टेड गुड्स ड्युरिंग द लास्ट डेकेड. म्हणजे अगोदर कसं होतं की भारत भारत किंवा कोणताही देश एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा, तर प्रत्येक देशाची एक टेंडन्सी असायची की आपले एक्सपोर्ट जास्त असायला हवेत, इम्पोर्ट कमी असायला हवेत. मग इम्पोर्ट कमी करण्यासाठी काय करायचं, तर इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आपल्याच देशात तयार करायचं. म्हणजे एखादी गोष्ट, सपोज आपण मोबाईल इम्पोर्ट करतोय, तर तशाच प्रकारचे मोबाईल भारतात निर्माण करायचे. किंवा आपण रॉ मटेरियल इम्पोर्ट करतोय, तशाच प्रकारचं रॉ मटेरियल भारतात निर्माण करायचं. याला इम्पोर्ट सबस्टिट्यूशन असं म्हणतात. ही पॉलिसी बऱ्याच देशांमध्ये राबवली जायची. का, तर बॅलन्स ऑफ पेमेंट ऍडव्हर्स इफेक्ट होऊ नये म्हणून, बॅलन्स ऑफ पेमेंटवर. पण ग्लोबलायझेशनमुळे ही स्ट्रॅटेजी चेंज व्हायला लागली की ठीक आहे, तुम्हाला जे लागतील ते इम्पोर्ट करा, पण इकॉनॉमीमध्ये डेव्हलपमेंट व्हायला हवी असेल तर यू हॅव टू इन्क्रीज एक्सपोर्ट. तुम्ही एक्सपोर्ट वाढवा. इम्पोर्ट जेवढे करायचे असतील त्याच्यापेक्षा एक्सपोर्ट तुमचे वाढवले पाहिजेत, अशी स्ट्रॅटेजी वापरायला सुरुवात केली. Exported goods during the last decades in India. The recent development in information and communication technology have further facilitated and accelerated the pace of globalization. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये जी काही चेंजेस झाले त्याचा उपयोग ग्लोबलायझेशनला गती मिळण्यासाठी झाला. इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट, ट्रान्स बॉर्डर प्रोडक्शन network, and acceleration in capital flow across the nation frontiers have been driving forces leading to greater global integration of economies. म्हणजे कॅपिटल फ्लो फायनान्शियल मार्केटचा किंवा ट्रान्सबॉर्डर प्रोडक्शन नेटवर्क
आणि फ्री कॅपिटल फ्लो याच्यामुळे मुळात आधी इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट आणि ट्रान्स बॉर्डर प्रोडक्शन नेटवर्कमुळे फ्री कॅपिटल फ्लो सुरू झालं आणि त्याच्यामुळे ग्रेटर ग्लोबलायझेशन आणि अनेक देशांचं एकत्रीकरण त्यांच्या इकॉनॉमी एकत्र यायला लागल्या. The recent development in the information technology have further facilitated and accelerated the pace of globalization. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये चेंजेस सुरू झाले. ग्लोबलायझेशनला अधिक गती मिळायला लागली. इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट, ट्रान्स बॉर्डर प्रोडक्शन नेटवर्क and acceleration in capital flow across the national frontiers have been driving forces leading to greater globalization and integration of economies. Globalization टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे रिसेंट डेव्हलपमेंट झाल्या त्याच्यामुळे ग्लोबलायझेशनला आणखी गती मिळाली. इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट किंवा ट्रान्स बॉर्डर प्रोडक्शन नेटवर्क आणि कॅपिटल फ्लोला गती मिळणं याचा परिणाम आंतरराष्ट्रीय इकॉनॉमी एकत्र यायला लागल्या. Globalization has also thrown open varied challenges such as inequality across and within the different nations. Volatility in financial markets spurred open and there were worsening in the environmental situation. बघा, ग्लोबलायझेशनमुळे आणखी काही आव्हानं उभी राहिली, जसं की इनइक्वालिटी अक्रॉस अँड विदिन द डिफरंट नेशन. म्हणजे जे डेव्हलप देश होते ते अधिक डेव्हलप व्हायला लागले, अंडर डेव्हलप कंट्रीज अधिक अंडर डेव्हलप राहायला लागल्या, वोलॅटिलिटी अस्थिरता निर्माण झाली फायनान्शियल मार्केटमध्ये आणि फायनान्शियल मार्केट जे ओपन झालं त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल सिच्युएशन आणखी बेकार व्हायला लागली. इन्व्हायरमेंटल सिच्युएशन आणखी बेकार व्हायला लागली याचा अर्थ असा की फ्री फ्लो ऑफ कॅपिटल सुरू झालं आणि त्यामुळे इन्व्हायरमेंटवर परिणाम करणारे जे उद्योग होते ते उद्योग डेव्हलप्ड कंट्रीजने अंडर डेव्हलप कंट्री किंवा अनडेव्हलप कंट्रीजकडे सुरू केले आणि त्याचा परिणाम इन्व्हायरमेंटवर व्हायला लागला. Another negative aspect of globalization was that a majority of third world countries stay away from the entire limelight. म्हणजे थर्ड वर्ल्ड कंट्रीज ज्या आहेत, म्हणजे तिसरा देश म्हणजे गरीब देश, तर हे या ग्लोबलायझेशनच्या झगमगाटातनं दूर राहिले. Till the 90s, the process of globalization in Indian economy had been guarded by trade, investment and financial barrier. म्हणजे 1990 सालापर्यंत ग्लोबलायझेशन या प्रक्रियेमध्ये भारताचं नियंत्रण व्यापारावर, इन्व्हेस्टमेंटवर, फायनान्शियल बॅरियर्सवर होतं. ड्यू टू धिस लिबरलायझेशन प्रोसेस टूक टाइम टू हॅसन अप. पण लिबरलायझेशन उदारमतवादी व्यवस्था सुरू झाल्यामुळे काय झालं, फटाफट ही सगळी बंधनं उठायला लागली. द पेस ऑफ ग्लोबलायझेशन डिड नॉट स्टार्ट स्मूथली. ग्लोबलायझेशन इतकं सहजपणे सुरू नाही झालं. Economic integration by globalization enable cross-country free flow of information, ideas, technology, goods and services, capital, finance and people. तर इकॉनॉमिक इंटिग्रेशन, वेगवेगळ्या अर्थव्यवस्था एकत्र यायला लागल्या ग्लोबलायझेशनमुळे आणि त्यामुळे क्रॉस कंट्री फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन, कल्पना, आयडिया, टेक्नॉलॉजी, गुड्स, सर्व्हिसेस, कॅपिटल, फायनान्स आणि पीपल हे सुरू झालं. दिस क्रॉस बॉर्डर इंटिग्रेशन
and had different dimension, cultural and social, political, economic. हे जे क्रॉस बॉर्डर इंटिग्रेशन म्हणजे वेगवेगळ्या देशांचं जे इंटिग्रेशन झालं, त्या देशांमध्ये फरक कसले कसले होते, तर कल्चर वेगळं होतं, त्याच्यानंतर पॉलिटिकल इन्व्हायरमेंट वेगळं होतं तिकडचं, सोशल इन्व्हायरमेंट वेगळं होतं. मोर or less the economic integration happen through 4 channel. हे इकॉनॉमिक इंटिग्रेशन 4 माध्यमातनं झालं. फर्स्ट वन, ट्रेड इन गुड्स अँड सर्व्हिसेस. सेकंड वन, movement of capital flow, capital. थर्ड वन, फ्लो ऑफ फायनान्स. अँड फोर्थ वन, movement of people. म्हणजे एकतर गुड्स आणि सर्व्हिसेस मधला व्यापार, कॅपिटल फ्लो, फायनान्स फ्लो आणि मुवमेंट ऑफ पीपल या 4 माध्यमातनं ग्लोबलायझेशन किंवा इकॉनॉमिक इंटिग्रेशन सुरू झालं. Negative impact of globalization. Rise in demand for labor and rise in wage rate leading to some increase in cost of production. म्हणजे कामगारांची मागणी वाढली, त्यामुळे वेज रेट वाढले आणि त्यामुळे काही प्रमाणात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली. सेकंड, weakening the power of trade unions over labor in emerging industries and growth sector like IT, entertainment, internet, mobile services, airlines, banking, insurance and banking services. म्हणजे ट्रेड युनियनची ताकद कमी व्हायला लागली. नवीन ज्या इंडस्ट्री अस्तित्वात आल्या, जसं की IT क्षेत्र असेल किंवा मनोरंजन क्षेत्र, इंटरनेट, मोबाईल, एअरलाइन्स, बँकिंग, इन्शुरन्स या क्षेत्रामधल्या ट्रेड युनियन्स कमकुवत व्हायला लागल्या. थर्ड, too much competition in the market leading to continuous pressure on raising productivity, enhancing consumer services and improving productive quality in order to survive. ग्लोबलायझेशनमुळे काय झालं, तर तीव्र स्पर्धा निर्माण झाली आणि ह्या तीव्र स्पर्धेमुळे सातत्याने एक ताण, रेझिंग द प्रोडक्ट, कसला ताण, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा असेल, कस्टमर सर्व्हिसेस जास्त देण्याचा किंवा प्रोडक्ट क्वालिटी वाढवण्याचा, किंवा त्यानुसार आपण मार्केटमध्ये टिकलं पाहिजे, सर्व्हायव्हलसाठी सातत्याने प्रेशर निर्माण व्हायला लागलं. फोर्थ, व्हॉलंटरी रिटायरमेंट फॉर मेनी पब्लिक सेक्टर युनिट्स. अनेक पब्लिक सेक्टर युनिट्स मध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट सुरू झाल्या. फिफ्थ, टू मेनी सेल्स पर्सन चेजिंग कस्टमर. म्हणजे विक्रेते जे होते ते ग्राहक शोधण्यासाठी त्यांच्या मागे लागायला लागले. टू मेनी कार्स ऑन रोड अँड ट्रॅफिक कॉन्गेशन. म्हणजे गाड्या खूप प्रमाणावर, गाड्यांचं प्रमाण वाढलं, ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली. सेवन्थ, ग्रोथ ऑफ कन्झ्युमरिझम म्हणजे ग्राहकवाद वाढायला लागला. एट, इन्स्टॅबिलिटी इन प्रॉफिट ड्यू टू टू मच चॉईस अमंग द कस्टमर. म्हणजे प्रॉफिट स्थिरता संपली, कारण ग्राहकाला खूप वेगवेगळे पर्याय उपलब्ध व्हायला लागले आणि त्यामुळे साहजिकच ग्राहक स्थिर राहिलं नाही. 9, शॉर्टेज पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर अफेक्टिंग इंडस्ट्रियल एक्सपान्शन. उद्योगधंदे वाढायला लागले, त्यामुळे पॉवर शॉर्टेज निर्माण झालं आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा कमी पडायला लागलं, ज्याचा परिणाम इंडस्ट्रियल एक्सपान्शनवर व्हायला लागला. 10, क्लोजर ऑफ इनएफिशियंट युनिट सप्लाइंग कॉस्टली अँड शॉडी प्रोडक्ट अँड लॉस ऑफ जॉब. म्हणजे जे युनिट इनएफिशियंट आहेत, म्हणजे योग्य प्रकारे काम करत नाहीयेत, किंवा जे युनिट महाग प्रोडक्ट सप्लाय करतायत, असे चांगल्या प्रकारे काम न करणारे जे युनिट होते ते बंद व्हायला लागले. ते बंद झाल्यामुळे
लॉस ऑफ जॉब ही समस्या निर्माण झाली. 11. 2 years of large increase in textile industry jobs followed by large loss of jobs due to rupee appreciation making Indian industry uncompetitive. म्हणजे भारतामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री जी होती ती मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झाली होती. तर इंडियन रुपीचं सातत्याने जे ॲप्रिसिएशन झालं त्यामुळे ही टेक्सटाईल इंडस्ट्री जागतिक मार्केटमध्ये अनकॉम्पिटिटिव्ह म्हणजे स्पर्धेच्या लायकीची राहिली नाही किंवा स्पर्धा करू शकली नाही. कारण स्वस्त दरात माल विकू शकली नाही आणि त्यामुळे ह्या टेक्सटाईल इंडस्ट्री हळूहळू बंद व्हायला लागल्या आणि लॉस ऑफ जॉब म्हणजे लोकांचे जॉब जायला लागले. आपण मिल कामगारांची समस्या ही ग्लोबलायझेशन मधनं निर्माण झाली. अँड लास्ट वन, प्रॉब्लेम ऑफ डीलिंग विथ अनसर्टन्टी इन इंटरनॅशनल मार्केट इन टर्म्स ऑफ डिमांड सप्लाय अँड प्राइसेस. म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये डिमांड सप्लाय आणि किमती ह्याच्याविषयी सातत्याने अनिश्चितता निर्माण झाली. So, students, today we have discussed about effect of globalization on Indian economy. We have also discussed about positive effect and negative effect of globalization on Indian economy. In next lecture, we will discuss about multinational corporation. Till then, thank you and happy learning to you.